गणेशोत्सव तोंडावर असताना गणेशोत्सवाचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील लालबागमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याची माहिती सध्या समोर येतेय। सप्टेंबर महिन्याची अत्यंत दुर्दैवी सुरुवात लालबागमध्ये झाली। रविवारी 1 सप्टेंबर 2024 ला रात्री बेस्ट बसने तब्बल 9 जणांना धडक दिली आणि यामध्ये एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय। अन्य 3 जण सुद्धा या घटनेमध्ये प्रचंड जखमी झालेले आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे ही घटना चुकीने किंवा अनावधानाने झालेला अपघात नसून प्रवाशाच्या हुल्लडबाजीमुळे, थिल्लरपणामुळे हा सगळा प्रसंग ओढवलाय अशी माहिती सध्या समोर येतेय। नेमकं हे प्रकरण काय, 1 सप्टेंबरला घडलं काय आणि या घटनेतील आरोपी कोण आहे, त्यावर नेमकी काय कारवाई झाली आहे याविषयी सविस्तर वृत्त आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। आपल्या सगळ्यांनाच माहितीये की येऊ घातलेल्या 7 सप्टेंबरच्या गणेशोत्सवाच्या आधी 1 सप्टेंबर 2024 हा शेवटचा रविवार होता। त्यामुळे साहजिकच लालबागमध्ये ठिकठिकाणी गणेश मूर्ती पाहण्यासाठी, सजावटीचं सामान घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती। याच गर्दीतून बस क्रमांक 66 ही वाट काढत पुढे निघाली होती। ही बस दक्षिण मुंबईच्या बेलार डिस्ट्रिक्ट पासून सायंच्या राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत प्रवास करते। रोजचा प्रवास असल्यामुळे या गर्दीमधून वाट काढत बस पुढे चालली होती। मात्र लालबागच्या गरम खाडा भागापासूनच बस चालकाचा बसमधील एका प्रवाशाबरोबर वाद सुरू झाला। सुरुवातीला हुज्जत घातली जात होती आणि नंतर या दोघांमधील वाद हा हमरीतुमरीवर आला। यावेळी बसमधील त्या प्रवाशाने चालकाशी वाद घालताना त्याला ढकलून बसच्या स्टिअरिंगचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि याच ढकलाढकलीमध्ये बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस समोर असलेल्या एका कारला, 2 दुचाक्यांना आणि काही पादचाऱ्यांना जाऊन धडकली। सुरुवातीला यामध्ये समोर असलेले 9 जण हे जखमी झाले होते। स्थानिकांनी लगेचच एखादं वाहनाची सोय करून या सगळ्या जखमींना रुग्णालयामध्ये नेलं। इथे 5 जणांना किरकोळ स्वरूपातली दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। मात्र 4घांची प्रकृती ही अत्यंत बिकट होती। यामधील 3 हे प्रचंड जखमी झाले होते आणि दुर्दैवाने यातील 28 वर्षीय तरुणीला त्याच वेळी अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला आणि यामध्ये तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला। ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये या मृत तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर या घटनेमुळे कोसळलाय। प्राथमिक माहितीनुसार ज्या वेळेला हा वाद घडला त्यावेळी बसमधील प्रवासी दत्ता शिंदे हा मद्यधुंद अवस्थेत होता। तो दारूच्या नशेखाली होता आणि त्यामुळे हा वाद विकोपाला गेला अशीही माहिती पोलिसांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिली आहे। दरम्यान इंडियन एक्सप्रेसने काळाचौकी पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या बसमधील मद्यधुंद प्रवाशाचं, आरोपीचं नाव हे दत्ता शिंदे असं असल्याचं समजतंय। तर या वेळेला प्रजापती नामक 40 वर्षीय बस चालक हा ऑन ड्युटी होता। तोही बस क्रमांक 66 चालवत होता। गणेश टॉकीज परिसरामध्ये हा वाद विकोपाला गेला आणि या झटापटी दरम्यान बसने 9 जणांना धडक दिली। यामध्ये गाड्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय, तर अन्य 8 जण हे जखमी आहेत। त्यातील 5 जणांना सध्या डिस्चार्ज देण्यात आलाय। 3 जणांवरती अजूनही उपचार चालू आहेत आणि नुपूर नामक एका 28 वर्षीय तरुणीचा या घटनेमध्ये दुर्दैवी अंत झाला। दरम्यान या सगळ्या प्रकरणाविषयी आता नवनवीन अपडेट समोर येत आहेत। ते अपडेट सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहूच। या घटनेमधील मृत तरुणीच्या कुटुंबाला कुठल्या प्रकारची मदत मिळणार का, बेस्ट तर्फे जखमींच्या उपचाराचा खर्च उचलला जाणार का, नेमकी आरोपीवरती कुठल्या स्वरूपातली कारवाई होणार, याविषयीचे सगळे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।